सर्व पत्रकार बंधूंना प्रथमतः नमस्कार. आपण लवकरच येथे एका कॉलवर किंवा एका निरोपावर आपण आलात त्याबद्दल आपले आभार. पत्रकार परिषद नगर परिषद तुळजापूर याच्या अनुषंगाने घेण्यात आलेली आहे. माननीय खासदार ओमदादा निंबाळकर यांच्या प्रयत्नातून तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तर ते स्वतः नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. यांनी 5 कोटीचा निधी या तुळजापूर शहराला दिला. त्याबद्दल प्रभाग क्रमांक 7, 8, 9, 10 यातील सर्व नगरसेवक म्हणून आम्ही त्यांचे आभार मानतो. या जा 5 कोटीचा निधी माननीय नगरविकास मंत्री यांनी बांधकाम विभागाला जो वर्ग केलेला आहे याच्यावर हे नगर परिषदेचे सत्ताधारी नगराध्यक्ष आणि नगरसेवक राजकारण करून हा निधी परत पाठवण्याचा त्यांनी बहुतेक ध्यास घेतला आहे. कारण 10 तारखेला झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी ठराव मांडला आणि 7 जुलै रोजीच त्यांनी हे आम्ही जे 28 कामे मंजूर करून आणलेली आहे त्या 28 कामे नप फंडातून करणार असा त्यांनी ध्यास घेतला आणि TH सँक्शनसाठी त्यांनी वरच्या विभागाला पाठवले आहे. तर आमचं मुख्याधिकारी तथा नगराध्यक्षांना एकच मागणं आहे की हे जे कामं आहे हे प्रभाग क्रमांक 7, 8, 9, 10 येथील नागरिकांसाठी सुखसुविधा देण्यासाठी कामे आहेत. गेली 10 ते 15 वर्ष झालं या प्रभागामध्ये कामे झालेली नाहीत. आमचं एकच म्हणणं आहे हे विकास निधीतून कामं होऊ द्या किंवा नप फंडातून कामं होऊ द्या, हे कामे हे कधी सुरू करणार आणि या कामाची पूर्तता या लोकांना कधी देणार हे आमची त्यांना मागणी आहे. या कामामध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहे का? 100% आमचं कारण असा ह्या डाळीमध्ये हा जो भात शिजत आहे यात करपलेल्या डाळीचा वास नक्कीच येत आहे. कारण या कामाची मागणी आम्ही 30 जून रोजी माननीय ओमदादा निंबाळकर यांच्या माध्यमातून आम्ही दिलेली होती. हे पत्र आहे. या पत्रात त्या कामाचे 36 कामे आहेत. ही 36 कामाची मागणी केलेली आहे. जसेच्या तसे यातले 28 कामाची तरतूद निधी अभावी नगरविकास खात्याने 9 कोटीऐवजी 5 कोटी रुपये मंजूर करून त्या कामाचे नावे टाकून बांधकाम विभागाला ते देण्यात आलेले आहे. परंतु 30 जून रोजी दिलेली आहे. त्यांनी आपल्या 7 जुलै रोजी मीटिंग घेतली आणि TH सँक्शनला पाठवलं असं पत्रामध्ये दाखवलेलं आहे. मागण्या जर तुमच्या मान्य झाल्या तर पुढे काय करणार? या 15 दिवसामध्ये मुख्याधिकारी तथा नगराध्यक्षांनी लेखी द्यावी लागेल किंवा या कामाची सुरुवात कधी करणार आणि हा निधी आलेला वापस जाऊ नये ही आमची अपेक्षा आहे. जर या 15 दिवसात त्यांनी नाही दिलं तर याच्या पुढील आंदोलन उपोषण थोडंफार करू.